महाराष्ट्र के लोकल बॉडी इलेक्शन जो अभी हाल ही में 15 जनवरी 2026 को हुए हैं, लगता है कि वोट चोरी का मामला फिर से गरमाएगा। यहाँ पर सीधे सीधे ईवीएम मशीन्स ही गड़बड़ कर दी गई है, जिसके बहुत सारे वीडियोज अभी वायरल हो रहे हैं। चलिए उनमें से ही कुछ देखते हैं, पुणे के खास तौर से। आरोनी आमच्या लोकांना सही शिक्क्यासाठी सहित मशीनीच्या नंबरा सहित दिली। जेव्हा आता मशीन ओपन केलं त्या ओपन करत असताना हा नंबर आणि आतला मशीन उघडलेला नंबर मॅच झाला पाहिजे, तो होत नाही। जर समजा त्यांनी ही लिस्ट आम्हाला दिल्यानंतर मशिनरी बदलल्या, काही टेक्निकल प्रॉब्लेम आले, आपण समजून घेऊ, तर मग ती बदललेली लिस्ट आम्हाला का देण्यात आली नाही। आणि ते सांगतात एखादी प्रिंट मिस्टेक होऊ शकते। आय एम ऍग्री, एक मशीन होईल, 7-7 आणि 8-8 मशीन प्रिंट मिस्टेक होतात, 13-13 12-12 मशीन प्रिंट मिस्टेक होऊ शकत नाही। आणि ते सांगतात पोलिसांना की नाही नाही मी सुरू करणार। तर मी त्यांना सांगितलेले, एक तर तुम्ही लेखी द्यायचं की आमची प्रश्न म्हणजे आम्ही ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा तुम्ही चालू करताय, मग बघतो आम्ही। ही अशा पद्धतीने आम्ही मोजणी थांबवलेली आहे। ज्या मशिनी आमच्याकडे रजिस्टर केलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या सही शिक्क्यानी, त्या मशिनीच बदलल्यात, तर हे मतदान कुणाचं आहे? मग कुणाचं का बदललं तुम्ही? कुणी अधिकार दिला तुम्हाला? आणि जर बदललं तर रात्रीतनं तुम्ही बोलवायला पाहिजे होतं उमेदवार। आम्ही रस्त्यावर तिथं पडलोच ना तुमच्या इथं। काही मशीनवर रिपेअर लिहिले, रिपेअर उमेदवारांना न सांगता मशीन बदललेत का? एक्झॅक्टली। आणि का बदलल्या ते काय त्यांचा तुम्हाला सांगण्याची गरज नाही। जर टेक्निकली प्रॉब्लेम आले तर आम्ही समजू शकतो की तुम्ही बदलल्या, मग ही बाबा मशीन बदलली, त्याच्याऐवजी ही दिली। ती नवीन लिस्ट आम्हाला द्यायची होती। तुम्हाला ताण होता, तुम्ही झोपले नाही आणि तुमचं हे झालं आणि ते पूर्ण करायचं, त्याच्यासाठी नाहीये निवडणूक। निवडणूक ही संविधानाने लोकशाहीने पारदर्शकपणे झाली पाहिजे। आता कुणाचं चालणार नाही, कमळ नाही, फुमल नाही, टुमल नाही। आणि जर त्या लोकांनी जर तुम्हाला सांगते प्रेशर आणलं तर डबल प्रेशर आपण आणायचं श्रीलंकेसारखं यांच्यावर। बघू पोलीस पण काय करतात ते। जे करायचं कायद्याने करायचं। आणि कुठल्या कार्यकर्त्यांनी, एक कार्यकर्ता बोलतो ना दुसऱ्यानी बोलू नका। जर पोलिसांनी आपल्यावर दबाव आणला किंवा आरोनी दबाव आणला, मग कुणाला सोडायचं नाही। मग वर्ष झालं तरी जेलमध्ये जाईल, पण यांना सस्पेंड केल्याशिवाय राहणार नाही। आई जगदंबाची शपथ घेऊन सांगते। फक्त कमळाचं दाबलं जातंय, बाकीचं कुठलं दाबलं जात नाही, फक्त कमळाचं जातंय ते। साहेब आम्हाला लोकशाहीने अधिकार दिलेला आहे, आम्ही शूट करू शकतो।